घरामध्ये शरद पवार म्हणतात तो शब्द अंतिम असतो असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला। इतकंच नाही तर सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दलही ते बोलले। सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यामुळे फारसा फरक पडणार नाही असं ते म्हणाले। दुसरीकडे पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेत शरद पवारांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार चांगलेच सक्रिय झाले आहेत। त्यासाठी त्यांनी आता भेटीगाठींना सुरुवात केली आहे। मावळ मतदारसंघामधल्या नेत्यांशी तसंच कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेटी घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे। खोपोली इथे अजित पवार आणि पार्थ पवार यांनी आमदार आणि सर्वपक्षीय कार्यकर्ता तसंच पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्याशिवाय पनवेलमध्येही अजित पवारांनी पनवेल काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली होती आणि त्याशिवाय ते शेकापच्या कार्यकर्ता मेळाव्यातही उपस्थित राहणार। स्वतः पार्थ पवारांनी कार्ला इथं जाऊन एकविरा देवस्थानाला भेट दिली। पहिल्यापासून पवार साहेब सांगतील तोच अंतिम शब्द त्या ठिकाणी असतो। त्याच्यामध्ये दुसरं काही नसतं। हे पहिले गेले आमच्या जन्मापासून चालत आले। अनेक लोक वेगवेगळे जा ये करत असतात। शेवटी जनाधार कुठे आहे ते बघितलं पाहिजे ना। एक व्यक्ती इकडनं तिकडे जाऊन फार फरक पडत नाही। ती व्यक्ती मग मास लीडर असायला पाहिजे। त्यांच्याकडे जनाधार मोठ्या प्रमाणावर असायला पाहिजे। आता गेलेली व्यक्ती काय सांगते, माझ्या आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध मी गेली चाललोय। म्हणजे आता जर तुम्ही आई वडिलांचंच न ऐकताच आत्ताच जाणार असाल तर मग पुढे जनतेचं तुम्ही काय ऐकणार आहे? हा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला तर तुम्ही आश्चर्य वाटून देऊ नका।